मी आहे योगिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तर आज आहे संडे सोबतच आज फादर्स डे आहे। फादर्स डे सोबतच योगा डे आहे आणि माझ्या मुलांचे डॅडा तर ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत, त्याच्यामुळे आमचं काही फादर्स डे सेलिब्रेशन अजून झालेलं नाही। आल्यानंतर बघूयात काय करायचं काय नाही, पण आज संडेची सुरुवात मात्र झालेली आहे। आज मला पूर्ण वीकची कामं करून घ्यायची आहेत। मला सगळ्यात आधी तूप काढायचं आहे, पनीर बनवून ठेवायचं आहे, मुलांचं ब्रेकफास्ट बघायचं आहे। चला तर मग स्टार्ट करूया। तर आज आहे फादर्स डे, पण खरं सांगायचं तर फादर्स डे हा फक्त एक दिवसाचा नसतो। एका बाबाचं प्रेम, त्याग, कष्ट आणि जबाबदारी एका दिवसात मोजता येत नाही। आज फादर्स डे निमित्त मी माझ्या बाबांबद्दल बोलणार आहे। खरं तर एका पुरुषाला ज्या क्षणी कळतं की तो बाबा होणार आहे, त्या क्षणापासून त्याच्या आयुष्याची दिशा बदलते। त्या दिवसापासून तो फक्त स्वतःसाठी जगत नाही, तर तो प्रत्येक गोष्टीचा विचार करतो। माझ्या बाळाचं भविष्य कसं असेल, त्याला चांगलं शिक्षण कसं देता येईल, त्याला काही कमी पडू द्यायचं नाही, याच विचारात त्याचं आयुष्य पुढे जात राहतं। आईच्या पोटात बाळ वाढत असतं आणि बाबांच्या मनात जबाबदाऱ्या वाढत असतात। आपण आईचं प्रेम लगेच ओळखतो कारण ती ते थोडं व्यक्त करते, पण बाबाचं प्रेम ते कधी शब्दात नसतं, ते त्यांच्या कृतीत असतं, ते त्यांच्या कष्टात असतं, ते त्यांच्या घामाच्या प्रत्येक थेंबात असतं, आपल्यासाठी घेतलेल्या प्रत्येक निर्णयात असतं। आपण लहान असताना आपल्याला कधीच कळत नाही की बाबा किती वेळा तो स्वतःची इच्छा मारत असतात। त्यांना नवीन कपडे घ्यायचे असतात, पण ते म्हणतात पुढच्या महिन्यात घेऊ, पुढच्या वर्षी घेऊ। त्यांना कुठेतरी फिरायला जायचं असतं, पण मुलांच्या फीचं पेमेंट ते आधी करतात। त्यांना स्वतःसाठी काही घ्यायचं असतं, पण मुलांच्या पुस्तकांना प्राधान्य देतात। माझे बाबा खूप स्ट्रिक्ट होते। लहानपणी आम्ही त्यांना खूप घाबरायचो। ते कमी बोलायचे, रागवायचे, शिस्त लावायचे, त्यामुळे त्यांचं प्रेम आम्हाला तेव्हा कधी दिसलंच नाही। पण मी जेव्हा शिक्षणासाठी बाहेर गेले, त्या दिवशी मी पहिल्यांदा माझ्या बाबांच्या डोळ्यात पाणी पाहिलं। त्या दिवशी समजलं, सगळ्यात कठोर दिसणाऱ्या माणसाचं हृदय सगळ्यात जास्त हळवं असतं। मी माझ्या बाबांना कितीतरी किलोमीटर सायकलवरून शाळेत मुलांना शिकवायला जाताना पाहिलं। ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, कधीच तक्रार नाही, कारण त्यांच्या डोळ्यासमोर एकच स्वप्न होतं, माझ्या मुलांना काही कमी पडायला नको। मी त्यांना स्वतःसाठी 1000 रुपयांचं शर्ट कधीच घेताना पाहिलं नाही, पण माझ्या शिक्षणासाठी हजारो रुपये देताना अनेकदा पाहिलं। एक रुपया साठवताना पाहिलं, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवताना पाहिलं। खरं सांगायचं तर बाबांच्या कष्टाची परतफेड या जन्मात तरी शक्य नाही, कारण त्यांनी जे दिलं आहे त्याला किंमतच नाही। आपण नेहमी बाबांना खंबीर, कणखर, रागवणारे, शिस्त लावणारे असेच पाहिलं, पण तोही माणूसच असतो। त्यालाही भीती वाटते, त्यालाही रडू येतं, त्यालाही थकवा येतो, फक्त तो आपल्या मुलांसमोर ते कधीच दाखवत नाही। मुलीच्या लग्नाच्या वेळी जेव्हा बाबा रडतात, तेव्हा खरं तर त्यांच्या हृदयाचा एक तुकडाच दुसऱ्याच्या घरी जात असतो। पण आता मात्र काळ बदलला आहे। आधीचे बाबा स्वतःसाठी कधीच जगले नाहीत। जे करायचं ते फक्त मुलांसाठी, त्यांच्या इच्छा, त्यांची स्वप्न, त्यांचा आनंद, सगळं मुलांसाठीच। पण आजचा बाबा थोडा बदलला आहे। तो मुलांवर तितकंच प्रेम करतो, तितकीच मेहनत घेतो, तितक्याच जबाबदाऱ्या पार पडतो, पण तो आता स्वतःसाठी थोडं जगायला शिकला आहे। कुटुंबासोबत फिरायला, मुलांसोबत खेळायला, त्यांना मिठी मारायला, त्यांना आय लव्ह यू म्हणायला, स्वतःच्या आवडी जपायला, एखादं झाड लावायला, एखादा प्रवास करायला, थोडा स्वतःच्या मनाचाही विचार करायला शिकला आहे। आणि मला वाटतं हा बदल काळाची खरंच गरज आहे, कारण आनंदी बाबा असतील तर घरही आनंदी राहतं। स्वतःची काळजी घेणारा बाबा असेल तर आपल्या मुलांची अजून चांगली काळजी घेऊ शकतो। बाबा फक्त जबाबदाऱ्या पेलण्यासाठी नाहीत, त्यांनाही त्यांच्या आयुष्याचा आनंद घेण्याचा पूर्ण अधिकार आहे। आजचे बाबा आणि आधीचे बाबा या दोघांमध्ये खूप फरक आहे, पण एक गोष्ट अजिबात बदललेली नाही, ती म्हणजे मुलांवरचं प्रेम। आधीचे बाबा प्रेम व्यक्त करू शकले नाहीत आणि आजचे बाबा प्रेम व्यक्त करायला विसरत नाही, पण भावना दोघांच्याही सारख्याच आहेत। आज फादर्स डे निमित्त मला प्रत्येक बाबाला एकच सांगायचं आहे, तुम्ही मुलांसाठी नक्की जगा, पण स्वतःसाठी थोडंसं जगायला विसरू नका।
कारण तुमचं हसणं, तुमचं निरोगी राहणं, तुमचा आनंद हीच तुमच्या मुलांसाठी सर्वात मोठी भेट आहे. आणि शेवटी बाबा, तुम्ही कधी मी तुमच्यावर प्रेम करतो असं बोलला नसाल, पण तुमचं प्रत्येक कष्ट, प्रत्येक त्याग, प्रत्येक निर्णय आम्हाला ते रोज जाणवून देत आलं. थँक्यू बाबा आणि हॅपी फादर्स डे. आज माझ्या मुलांच्या डॅडालासुद्धा त्यांच्या बाबांची खूप आठवण आली. खरं तर आठवण यायला माणूस मनातून गेलेला असावा लागत नाही, पण आपण प्रत्येक वेळी ते बोलून दाखवत नाही एवढंच. काही माणसं कायम आपल्या मनात जिवंत असतात. आज त्यांच्याबद्दल बोलताना मलाही त्यांची आठवण येत आहे. ते या जगातून जाऊन खूप वर्ष झाली. तेव्हा माझ्या नवऱ्याचं वय जेमतेम 23 वर्षाचं होतं. इतक्या लहान वयात वडिलांची सावली हरवणं ही किती मोठी पोकळी असेल याची कल्पनाही करता येत नाही. आज ते असते तर त्यांच्या मुलाला, नातवंडांना पाहून किती आनंद झाला असता ना. धारिणी आणि व्योमसोबत खेळताना, त्यांना वाढताना किती अभिमान वाटला असता. पण माणसं शरीराने आपल्यात नसली तरी आठवणींच्या रूपात ती कायम आपल्यासोबत असतात. मला खात्री आहे ते जिथे कुठे असतील तिथून त्यांच्या मुलाकडे, आमच्या कुटुंबाकडे नक्कीच प्रेमाने पाहत असतील. आणि आज त्यांना एकच प्रार्थना, तुम्ही जिथे कुठे असाल तिथून तुमच्या मुलाची नेहमी साथ द्या, त्याला बळ द्या, तुमची सावली त्याच्यावर कायम राहू द्या. फादर्स डे हा फक्त एक दिवसाचा आहे हे खरं आहे, आणि फक्त आजच्या दिवशी हॅपी फादर्स डे म्हणणं पुरेसं नाही. पण या दिवसाच्या निमित्त का होईना आपण आपल्या भावना व्यक्त करतो, बाबांना फोन करतो, त्यांना मिठी मारतो, त्यांचे आभार मानतो, आणि जे आज आपल्यासोबत नाहीत त्यांच्या आठवणी पुन्हा एकदा मनात जाग्या होतात. म्हणून जर तुमचे बाबा तुमच्यासोबत असतील तर आजच नाही तर रोज त्यांच्यासाठी थोडा वेळ काढा. त्यांच्याशी बोला, त्यांना सांगा, बाबा मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. कारण वेळ निघून गेल्यावर राहतात त्या फक्त आठवणी. आणि जर तुमचे बाबा आज या जगात नसतील तर त्यांनी दिलेले संस्कार, त्यांनी दाखवलेला मार्ग आणि त्यांचं प्रेम हेच त्यांचं कायमचं अस्तित्व आहे. शेवटी एवढंच, बाबा तुम्ही स्वतःसाठी फार कमी जगलात, पण आमचं आयुष्य, संपूर्ण आयुष्य सुंदर करण्यासाठी जे काही केलं त्याची परतफेड आम्ही कधीच करू शकणार नाही. थँक्यू बाबा. आज फादर्स डे म्हणून मुलांनी कालच रात्री तयारी करून ठेवली होती. काय काय करायचं हे त्यांचं सगळं डिसाईड होतं. सकाळी पोरं लवकर उठले आणि आपल्या बाबांना छान पाणी नेऊन दिलं. एवढासा गेस्चर, पण बाबांसाठी तो जगातला सगळ्यात मोठा आनंद असतो. मी छान चहा बनवला आणि धारिणीने स्वतःच्या हाताने तिच्या डॅडाला चहा नेऊन दिला. मी ह्या सगळ्या क्लिप शूट करायला विसरले, कारण आम्हाला तो सेलिब्रेट करायचा होता आणि सेलिब्रेट करताना खरंच अनेकदा लक्षात राहत नाही की आपण तो शूट केला पाहिजे. त्यानंतर धारिणी आणि व्योमने स्वतः बनवलेलं ग्रीटिंग कार्ड त्यांच्या डॅडाला दिलं. महागड्या गिफ्टची किंमत असते, पण मुलांच्या स्वतःच्या हाताने बनवलेले कार्डमध्ये प्रेम असतो, आणि त्या प्रेमाची किंमत कोणत्याही पैशात करता येत नाही. फादर्स डे निमित्त धारिणीने छान कमळाचं फूल बनवला आणि ही सुंदर ड्रॉइंगसुद्धा बनवली. व्योमनीसुद्धा ड्रॉइंग काढली होती. त्याची ड्रॉइंग खरंच सुंदर आहे ना, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर मी उत्तप्पा बनवायला घेतला. बाहेरून येताना आमच्या डॅडांनी छान छान ब्रेकफास्ट घेऊन आले होते. पोहे, समोसे, वडा आणि जलेबी ते सगळं घेऊन आले होते. म्हटलं आता बॅटर बनवलं आहे तर त्यासोबत एक एक उत्तप्पासुद्धा बनवून घ्यायचा. आम्ही छान नाश्ता करून घेतला. पण एवढं सगळं खाताना असं वाटलं, अरे दुपारच्या जेवणाची खरंच गरज पडेल का आपल्याला, कारण पोट भरून आम्ही नाश्ता केलेला. म्हटलं जाऊ दे, दुपारी स्वयंपाक करायची गरज पडणार नाही, हे जे बॅटर उरेल तेच आपण दुपारी थोडं थोडं बनवून खाऊन घेऊयात. तर असा झाला आजचा आमचा फादर्स डे. नाश्ता करून घेईपर्यंत इकडे तूप पण छान थंड झालं होतं, म्हणून तो डब्यामध्ये भरून घेतला. तूप पण भरपूर निघालं होतं, कारण जवळजवळ 15 दिवसाची साय जमा झालेली होती, कारण मध्ये आम्ही गावाला गेलो होतो. जवळजवळ अर्धा-पाऊण लिटरच्या आसपास भरपूर तूप झालेलं आहे. एक पूर्ण डब्बा भरला आणि पुन्हा जो रेग्युलरचा डब्बा असतो त्यामध्ये सुद्धा उरलेलं तूप मी भरून घेतलं. फादर्स डे निमित्त बोलताना मी खूपदा इमोशनल झाले, खूपदा रडले,
आणि त्यामुळे खूपदा व्हॉईस रेकॉर्ड पण मी खूपदा डिलीट करून, कारण जिथे तिथे फक्त रडण्याचाच आवाज येत होता, म्हणून मी 2-4 वेळा तरी रेकॉर्ड केलेला आवाज डिलीट केला आणि पुन्हा रेकॉर्ड करायला बसले. आज फादर्स डे निमित्त काहीतरी घ्यायचं म्हणून आम्ही नर्सरीत जायचं ठरवलं. माझ्या नवऱ्याला खूप दिवसापासनं जास्वंदाचं झाड पाहिजे होतं. म्हटलं फादर्स डेचं निमित्त आहेच तर चला घेऊया. खूप दिवसांची त्यांची इच्छा होती एक सुंदर जास्वंदाचं झाड घ्यायचं. आज ती इच्छा पूर्ण झाली. त्यासोबतच अजून एक झाडही घेतलं, कारण त्यांना बाबा बनवणारी तर मी आहे, म्हणून त्यांनी माझ्या आवडीचं सुद्धा एक झाड घेतलं. झाड ही खूप सुंदर भेट आहे, कारण ते फक्त वाढत नाही तर प्रत्येक दिवसागणिक आपल्याला ते कोणाची तरी आठवण करून देत राहतं. जसं बाबाचं प्रेम ते कधी कमी होत नाही, उलट वेळेनुसार अजून खोल होत राहतं. चला, सगळ्या वडिलांना हॅपी फादर्स डे. आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हीही तुमच्या बाबांबद्दलचे विचार कमेंटमध्ये सांगू शकता. चला तर मग भेटूया पुन्हा अशा छान छान ब्लॉगमध्ये. त्यासाठी तुम्ही मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू आणि बाय.